नमस्कार मित्रांनो, ब्रह्मा मोटर्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मी राज कोळपकर. गेल्या व्हिडिओमध्ये आपण पेट्रोल, CNG आणि डिझेल याचा जो तुटवडा निर्माण झाला आहे आणि मग त्या संदर्भात कुठल्या गाड्या घ्यायच्या असा व्हिडिओ बनवला होता. बऱ्याच जणांचे प्रश्न आले होते, त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवला होता आणि चांगला प्रतिसाद मिळाला त्या व्हिडिओला. तर आता मला अनेक जणांचे फोन आलेत, मॅसेज आलेत की सर, जुनी गाडी घेताना त्या गाडीचा रेट कसा ठरवायचा किंवा त्या गाडीची किंमत, योग्य किंमत काय. तर असं मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले होते. तर त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे. तुमच्या उपयोगाचा व्हिडिओ तुम्हाला जर वाटलं तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाडी घेताना त्या गाडीची जी फिटनेस असते, फिटनेसचा अर्थ काय. फिटनेस म्हणजे ती गाडी कशा पद्धतीने वापरलेली आहे, तिचं रनिंग किती आहे, ती ॲक्सिडेंटल आहे का, तिचं इंजिन रिपेअर झालेलं आहे का, अशा अनेक गोष्टी असतात. त्याच्यावर त्या गाडीचा रेट ठरवला जातो. तर मित्रांनो, तुम्ही मार्केटमध्ये ज्यावेळेस जुनी गाडी घ्यायला जाता, 4 चाकी 4 व्हीलर, तुमच्याकडं म्हणजे तुमची ती पहिली गाडी आहे, याच्या आधी तुम्ही गाडी घेतलेली नाही. अनेकांना माहिती नसतं की बाबा पहिली गाडी आहे, त्याच्यामध्ये काय बघितलं पाहिजे किंवा त्या गाडीचा रेट कसा ठरवायचा. तर मी तुम्हाला 2 उदाहरणं देतो. एक गाडी आहे 2016 किंवा 17चं मॉडेल आहे आणि दुसरी गाडी आहे 2021ची. अनेकांना 4-5 वर्ष जुनी गाडी हवी असते म्हणून ते 2021च्या गाडीकडे वळतात. आता ही जी 2021ची गाडी आहे, ही गाडी 2-2.5 लाख किलोमीटर चाललेली आहे. उदाहरणार्थ 2-2.5 लाख किलोमीटर ती चाललेली आहे आणि तिचा वापर एकदम रफ केलेला आहे, जबरदस्त वापर केलेला आहे त्या गाडीचा. वेळच्या वेळेला तिची सर्व्हिसिंग नाही, काय नाही. परंतु बऱ्याच कस्टमरला 4-5 वर्ष जुनी गाडी हवी असते आणि 2017ची जी गाडी आहे, ती गाडी सपोज 80,000 किलोमीटर चाललेली आहे. त्या गाडीमध्ये वेळच्या वेळेला सर्व्हिसिंग झालेली आहे. त्या गाडीचा वापर एक हाती वापर झालेला आहे. एकच व्यक्ती ती गाडी चालवत होतं आणि अतिशय सुंदरपणे ती गाडी ठेवलेली आहे. आता बरेच जणांचे प्रश्न असतात की सर, ती 17ची गाडी आहे, ही 21ची गाडी, मग आम्ही 21ची गाडी घेऊ का 17ची गाडी घेऊ. बघा, गाडीचा फिटनेस महत्त्वाचा आहे. गाडी वापरली कशी, गाडीचं जे किलोमीटर आहे ते जेन्युइन आहे का, ओरिजिनल आहे का, तिची सर्व्हिस हिस्ट्री आहे का, हे सगळ्या गोष्टी जर त्या गाडीमध्ये असेल तर ती गाडी 2021च्या गाडीपेक्षा कधीही चांगली. तशी जर गाडी तुम्हाला मिळत असेल मार्केटमध्ये, ती अशी गाडी अवेलेबल असेल, तिचा फिटनेस चांगला आहे. सपोज फॉर एक्झाम्पल मारुती सुझुकीची सलेरो गाडी आहे, 2017ची CNG गाडी आहे. मार्केटमध्ये तिचा रेट लावलेला आहे 3.5 लाख रुपये. एखाद्या डीलरकडे ती गाडी आहे, छान कंडिशनमध्ये आहे, त्या गाडीमध्ये कुठलीही छेडछाड झालेली नाही. 3.5 लाख रुपये त्या डीलरने तुम्हाला प्राईस सांगितलेली आहे. मग आता तुम्ही त्या डीलरला म्हणसाल की सर, आता ही गाडी नवीन मार्केटमध्ये 6 लाखाला मिळते, मग ह्या गाडीला जवळपास 9-10 वर्ष झालीत, मग तुम्ही कसं काय विकता. कसं असतं, माझ्या हिशोबाने त्या गाडीचा जर फिटनेस व्यवस्थित असेल तर थोडीफार, जास्त नाही पण थोडीफार किंमत जर त्या गाडीची महाग असेल तर तुम्ही ती घेऊ शकता. परंतु 2021ची गाडी आहे, अतिशय रफपणे वापरलेली आहे, तिचं इंटिरियर वगैरे पूर्ण म्हणजे क्लीन नाही, व्यवस्थित वापर झालेला नाही आहे, तर ती गाडी तुम्हाला स्वस्तात मिळत असेल तर तुम्ही तिथं थांबलं पाहिजे. कारण अनेकदा स्वस्तात गाडी मिळती म्हणून आपण घेतो आणि नंतर त्या गाडीला बरेच कामं निघतात. अनेकदा बरीच जणं 4-5 वर्ष गाडी वापरतात, गाडी एकदम रफ पद्धतीने वापरून ते एखाद्या डीलरला सेल करतात. मग तो डीलर ती गाडी घेतो, तिला थोडंसं रिपेअर करतो आणि मग ती मार्केटमध्ये विकायला आणतो. असं बरेच ठिकाणी होत असतं. परंतु ही जी 17ची गाडी आहे पूर्ण ओरिजिनल आहे, कुठेही तिला डेंट केलेलं नाही, पेंट केलेलं नाही, ती आहे त्या कंडिशनमध्ये आहे, पूर्ण कंपनी फिटिंगमध्ये आहे. तर ती गाडी तुम्हाला कधीही चांगली. 2-4 वर्ष ती जुनी जरी असली परंतु फिटनेसमध्ये ती गाडी कधीही चांगली. मग अशी गाडी थोडीशी महाग मिळते, मग ती घ्यायची का, मग घ्यायची का घ्यायची, कारण तिचा फिटनेस चांगला आहे, त्या गाडीचं इंजिन चांगलं आहे,
तिचं मायलेज चांगलं आहे, तिचं इंटिरियर चांगलं आहे, मग ही गाडी जी आहे 2021ची स्वस्त मिळते, मग ती घ्यायची का? मग अशा वेळेस तुम्ही विचार केला पाहिजे की मी ही गाडी घेण्यापेक्षा ही गाडी घेतल्यानंतर मला खर्च होणार आहे, ती गाडी मला रिपेअर करावं लागणार आहे. कुठलीही गाडी घ्यायला ज्यावेळेस तुम्ही जाता बघता, टेस्ट ड्राईव्ह घेतल्याशिवाय कोणतीही जुनी गाडी घेऊ नका. आता आपल्याकडे सुद्धा अनेक गाड्या विक्रीला आहेत. बरेच लांब लांबचे कस्टमर मला कॉल करतात, सर ही गाडी आहे का, ती गाडी आहे का. मग कधी कधी ॲडव्हान्स अमाऊंट ते टाकायचं बोलतात, पण मी नाही. तुम्ही या, गाडी बघा, गाडी तुम्ही चालून बघा, त्यानंतर तुम्ही मला बुकिंग अमाऊंट द्या किंवा तुम्हाला गाडी घेऊन जायची ते घेऊन जाऊ शकता. तुम्हीसुद्धा कुठली गाडी बुकिंग करताना ऑनलाईन किंवा व्हिडिओ बघून ती बुकिंग करू नका. तिथं प्रत्यक्षात जा, गाडी बघा, मगच ती गाडी घ्या. कुठल्याही गाडीची किंमत तिच्या कंडिशनवर ठरते. आता बरेच लोक म्हणतात गाडीचं वय बघितलं जातं, इयर्स बघितले जातात, पण माझ्या हिशोबाने त्या गाडीची जर तुम्ही कंडिशन बघून घेतली तर ती कधी पण चांगली. अनेकदा तुम्हाला 20-21च्या गाड्या देखील चांगल्या मिळतात. चांगली गाडी असेल तर नक्की घ्या. परंतु मी सांगितल्याप्रमाणे जर ती गाडी 3-4 लाख किलोमीटर झालेली असेल आणि ही गाडी 60-70 हजार किलोमीटर झालेली असेल, तर अशा वेळेस तुम्ही कुठली गाडी घेतली पाहिजे, तर तुम्ही 2017ची गाडी घ्या, 2021ची घेऊ नका. दोन्ही गाड्या सलेऱ्या असतील तर मी तुम्हाला सांगेल एकच मॉडेलच्या दोन्ही गाड्या असतील, इयर वेगवेगळे असतील, पण कंडिशन जुन्या गाडीची चांगली, तर तुम्ही ती जुनी गाडी नक्की घ्या. आणि थोडीशी महाग गाडी असेल तर काही हरकत नाही, तुम्ही बिनधास्त ती गाडी घेऊ शकता, थोडंफार रेट व्यवस्थित करून. कधी कधी काय होतं, चांगल्या गाड्यांचे डीलर रेट टाईट करतात आणि जी गाडी फार वापरलेली आहे किंवा तिचा वापर एकदम रफ झालेला आहे अशा गाड्या स्वस्त रेटमध्ये विकल्या जातात. तिचं किलोमीटर जास्त झालेलं असतं, बऱ्याचदा ते किलोमीटर कमी केलेलं असतं. सगळेच नाही, पण काही डीलर करतात, काही एजंट लोक करतात. त्याच्यामुळं कोणत्याही गाडीचे कागदपत्र बघा, कागदपत्र व्यवस्थित असेल, सगळ्या गोष्टी क्लिअर असतील तर त्या गाडीचा रेट देखील त्या पद्धतीचा असतो. पण कधी कधी गाड्यांचे कागदपत्राचे प्रॉब्लेम असतात, RC ओरिजिनल RC अवेलेबल नसतो. अशा वेळेस ती गाडी तुम्हाला स्वस्त देखील मिळू शकते. पण तशा गाड्या घेऊन काही उपयोग नाही. तुम्ही भले थोडीशी ओल्ड मॉडेल घ्या, फिटनेस चांगला असेल तर घ्या, काय हरकत नाही. तिचे कागदपत्र व्यवस्थित असेल बिंदास घेऊ शकता. तिचं इंजिन चांगलं पाहिजे. तर मित्रांनो, आपल्याकडे देखील छान छान गाड्या आहेत ब्रह्मा मोटर्सकडं. तुम्हाला जर गाडी घ्यायची असेल तर स्क्रीनवर माझा नंबर आहे. ब्रह्मा मोटर्स चाकण पुणे येथे आपल्याकडं सर्व प्रकारच्या गाड्या मिळतात. कमी कागदपत्रामध्ये आपण लोन करून देतो. तुम्हाला हवं तसं त्या रेटमध्ये आपण ती गाडी बसून देतो. तुम्हाला जर गाडी घ्यायची असेल तर स्क्रीनवर माझा नंबर आहे, मला नक्की कॉल करा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.